आर्विकच्या फोटोशूटसाठी आणि इथं खूप ट्रॅफिक आहे बीजेस रोड आणि आमची कॉलेज आहे जे आम्ही या कॉलेजमध्ये शिकायला होतो. जुन्या आठवणी आठवल्या सगळ्या आम्हाला हे कॉलेज पाहिल्याच्या नंतर. इथे काहीच नव्हतं, आता खूप डेव्हलप एरिया झालेला आहे हा. सगळीकडे भाजीपाला विकण्यासाठी लोक बसलेले आहेत. पहिले इथे काहीच नव्हतं, सगळं कॅन्टीन होतं बीजीएस. इथून एंट्री आहे. मला पार्टी शॉपमध्ये जायचं आहे. नंबर घ्यायचा राहिला आहे त्याला शूटसाठी. 0 आणि 1 नंबर घ्यायचा आहे. फर्स्ट बर्थडे आहे ना त्याचा, त्याच्यामुळे. आणि इथे कुठेतरी बघतो आम्ही आता. इकडे खूप ट्रॅफिक आहे. आम्ही आलो हे पार्टी शॉपमध्ये. शॉपच बंद झालंय. ते रिटर्न आलो आपण एवढ्या लांबून परत शॉपसाठी. ह्याने पहिलं सगळं बाहेरचं काढायचं ना, आतलं काढून ठेवले सगळं. आता परत एवढं गर्दी, आता परत जावं लागेल. आता आहे तेच घेऊन जावं लागेल. चला. योगेश सातवांचं आगमन झालेलं आहे. इकडे शूट चाललंय, फॅमिली शूट. वैभव वाघ फोटोग्राफी. नमस्कार. नमस्कार. कल्याणी ताई. मॅनेजर. नमस्कार. काय सेवा? आणि त्यांच्या धर्मपत्नी आमच्या जाऊबाई. आणि हा बघ कसं फिरवतोय आणायला. आणि हा आहे वैभव आर्विक. आर्विक दर दर दर. अरे बापरे, आर्नू आता थकलाय बाबा गाडीत पळून पळून. बघा काका बघा कसे स्माइल करण्यासाठी कसे डान्स करतात बघा. तो बघा आर्विकला हसवण्यासाठी बघा किती काय काय करावं लागतं. काय दिलं पाहिजे? पाळनगर. किंवा मग एक दुसरी ऑप्शन, आमच्याकडे सर्व सासूंना सांभाळण्याचं ट्रेनिंग मिळेल. सर्व सासूंना? हा, सासूंचं पाळनगर वेगळं. घेतलं की हिरो. मस्त शूट चाललंय. तर इतकं त्याला कारच हवी होती. आर्विक गॉगल नाही घालायचं, त्याला खेळायचं त्याला असं. अरे 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 गाडी लपून ठेवायला पाहिजे. गाडी कारच पाहिजे त्याला. सोनाली त्याला इतका हसवायचा प्रयत्न करतेय पण तो काय बघत नाहीये. आर्विकला बघतच नाही. आर्विक कॅमेराकडे बघत नाही. आर्विक आर्विक राहत नाहीये. तिकडे शूट चालू आहे. आणि आर्नव काकांसोबत. आणायचे फोटो काढायचं चाललंय. तुम्ही तर पाहतातच आहात शूट कसं चालू आहे, पण ह्याचा रिअल व्हिडिओ कसा असेल तो आम्ही लवकरच पोस्ट करणार आहोत. त्याचा रिझल्ट तुम्ही आम्हाला नक्की सांगा की कसा वाटतोय, कसं झालं शूट नक्की सांगा आम्हाला कमेंटमध्ये. आम्ही तो रील लवकरच पोस्ट करू. मध्ये पंचेश्वर मंदिर आहे. इथं नंदींचं इथं हे चाललंय कीर्तन आणि ते चालू आहे. हरिपाठ चालू आहे, कीर्तन चालू आहे. खूप छान मंदिर आहे. ही पिंड तर इतकी छान वाटते, खूप छान आहे. किती राहील तुमचा अजून हरिपाठ? आरती करायची. मग या मग घरी. हा चला.
हा वरद कसा खेळतो बघा. वरद दादा. आम्ही आलो कल्याण त्यांच्या घरी. हे पहा ननींची पूजा कशी असते. खूप छान पूजा करतात ननी. देवाची पूजा ननीने पहा किती छान केली. ह्या आमच्या सासूबाई बारीक. मामाने फ्रॉक आणली काय? हा का बर्थडेला? वरद कल्याणताईंनी केलाय चहा. हो हे आमच्या भाऊजींच्या ट्रॉफी पहा. आणि मुलांच्या पण आहेत, वरदच्या पण आहेत. आणि सुपदाच्या पण असतील ना. हे का फॅमिली फोटो. हा बघा शायनर सोनाताई आणि कॉमेडी तुषार सातव पाटील. फॅमिलीचा फोटो खूप छान केलाय. खूप छान वाटतं. काय करायचं तुला बरं. दीदीचा बेल्ट छान आहे ना. बेल्ट लाव. सुकदा दीदीचा आहे. अरे बॉलवर नाही बसायचं. इथला व्ह्यू छान आहे पण खूप छान वाटतं. बाहेर छान वाटतं. नियती मधला बाहेरचा व्ह्यू पहा किती सुंदर आहे. खूपच छान वाटतं इथं. एकदम प्रसन्न आणि शांतता. आणि ह्यांनी इथं आणायला तर खूपच आवडलंय. मस्त खेळतोय. असं म्हणते टाईमच भेटत नाही कुठे जायला. छान बांधले पण आहे ना. आणि सण वगैरे सगळे करतात का वगैरे सगळं करतात इथं आहे ना. आणि त्या पिंडीमुळे सोमवारची पण खूप भरपूर गर्दी असेल. मस्त केली पिंडा. मला फोटोशूट करायचं छान आहे. फोटोशूट साठी कसं बॉल खेळतात. हा इथं त्यांचा कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम पण कार्यक्रम चांगला केलता पण तो. कल्याण त्याला चहा घेऊन. चहाचा वास तर खूप छान येतोय. खूप छान येतोय वास. थँक्यू. नको बिस्किट. अरे वा वा वा. तेव्हा दुसऱ्याची बेल. सुखदा बाय. वरद बाय. बाय कर दादाला. दादाला बाय कर. चाललाय मेकअप. सरांना मॅडम नाही त्यांना दिला. बाय. अमित दादा बाय. अमित दादा हा गोव्याला असतो. आता गोव्याला चाललाय तो. सांग की तू कुठल्या हॉटेलला असतो. डब्ल्यू ला असतो. खूप फेमस हॉटेल आहे गोव्याला. नक्की येणार तिथं गोव्याचा ब्लॉग घ्यायला. आम्ही नक्की येणार. आणि ही आहे गुड्डी कलेताईंची बहीण. आणि ही अर्था इकडे बघ. हाय. बाय बाय. जातानी पण असतंय का. यस मग काय. डेंजर. नमस्कार. या ठिकाणी आपल्याला आजच्या पाहुण्या आहेत वंजारी मॅडम. ह्या लोणीकन पोलीस स्टेशनला API आहेत. आणि त्यांचं आज ज्ञाती इलांमध्ये आपल्या कौशल्या डेअरीच्या डायरेक्टर सोनाली सातव आणि राजश्री सातव यांच्या व्यवसायात
साठी प्रेरणा देण्यासाठी मार्गदर्शनासाठी वंजारी मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यासोबत कल्याणी सातव यांचं या ठिकाणी गेस्ट बरोबर इंट्रोडक्शन चालू आहे. आमचं अचानकच ठरलं, मुलं म्हणून होती काहीतरी खायला जाऊयात. आणि जास्त भूक नव्हती पण थोडंसंच खायचं होतं म्हणून आम्ही इथे आलेलो आहे स्टार बाजारच्या इथे स्टुडिओ. मयूर आणि आकाश त्यांचं येवले अमृत तुल्य. चला काय स्टार बाजार स्टुडिओ. ए चला काय काय खायचं कोणाला. चला काय खायचंय मग. चालाय फेवरेट स्पंज डोसा. आर्नवला खूप आवडतो ना आर्नव. आणि आर्विकला आवडतो का. आर्विक तुला आवडतो. आर्विक कसं आहे बघा भावांचं प्रेम कसं चालतंय. नाही खायचं त्याला. घे तू खाऊन चल. चल तू घे खाऊन. आलेलं आहे ह्या सर्वांचा स्पंज डोसा. कशी आरो टेस्ट. आता मुलांना खायचे नूडल्स. पण श्रावण महिना चालू म्हणून त्यांना व्हेजच नूडल्स ऑर्डर केले. फेवरेट आहेत सगळ्यांचे नूडल्स. वेटिंगला आहे. बघू आता किती वेळ लागतोय. आलं ना फेवरेट आरव. आलं ना. आर्नवचं बाकी आहे आणि आयुषचं आणि आरांचं आलेलं आहे. तुला आवडलं का नाही. कसं आहे छान छान. छान छान. आर्नव आलेला आहे शेजवान फ्राईड राईस. कसं आहे आर्नव. आवडला का. आवडला तुला. हे बघा कसं मम्मीला चारतोय. नाही बेबी. काय काय केलं मग आयुष. मी आता गेले होते आरवीच्या शूटला. तोपर्यंत तू काय काय केलं. आम्ही खेळलो. कोण कोण होतं. शंभू आरव मी आणि अंशू. आणि मला कॉल आला तर भांडणं कोणाची झाली. आरव आणि माझी. मग तुला कळत नाही का. मोठा आहेस ना तू. मी गप्प बसलेलो त्यांना मला खेळायला पण नव्हतं घेत आणि ना चिडवत पण होते. पण तुम्हाला माहिती ना आता घरी कोण नाही मग भांडणं करतात का. मी नाही सुरू केली. तरी पण समजून घ्यायचं. मी ह्यापुढे करणार का असं. नाही. घरी कोण नसल्यावर भांडणं करायची. नाही. आणि थोडंफार स्टडी वगैरे केला का नाही केला. हा. काय केला स्टडी. आणि बसलो होतो तिथं. त्याला म्हणलं मी की थांब आपण दोघं बघू आपल्या बुक मध्ये तुझं काय राहिलेलं आहे. तो म्हणला की मला थोडस काहीतरी राहिलेलं आहे वाटतं मला आठवत नाही. तो असं म्हणलेला. म्हणजे तो म्हणत होता की मला एक ड्रॉइंग काढायची होती तुझ्यासारखी. ती मला म्हणजे ते पिक्चर स्टडी नाही. ती ड्रॉइंग ती मी घरी बघ बनवलेली गोजो आणि काकाची ती. तर म्हणते ती पण मला काढायची आणि स्कूल मध्ये दाखवायची थोडीशी. चालतंय. चला मग. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. बाय बाय.